आपण आलो आहे बारवी डॅमला. कळालंच असेल तुम्हाला, इथे मस्त सेफ गाडी आतमध्ये रोडच्या आत पार्क केली आहे. आणि इथे समोर बघा ही वॅगनर रस्त्यात आहे, इथे राईटला वेन्यू रस्त्यात आहे. या माणसाने मस्त लावली आतमध्ये. जेव्हा असे नॅरो रोड असतात, गाड्या जरा दाबून लावा, आतमध्ये लावा, रोडमध्ये लावू नका. तुमच्या गाड्या ठोकतील तर ठोकू द्या, पण इतरांना तुमच्यामुळे प्रॉब्लेम होतो. सो गाड्या नेहमी जो मेन रोड असतो त्याच्या आतमध्ये दाबून लावलेल्याच बेटर असतं. बारवी डॅमच्या थोडं पुढे आले तुम्ही की हा असा एक ग्रीन कलरचा पोलीस चौकी टाईप लागतो. तिथूनच आपल्याला ट्रेक करत खाली जायचं आहे डॅमकडे. सो लक्षात ठेवा, तुम्ही बारवी डॅमकडून येणार, इथे हा असा लागेल, त्याच्यानंतर तिथून बाजूने ट्रेक करत आपल्याला खाली जायचं आहे. त्या चौकीच्या इथून म्हणजे भुजच्या इथून असं इथून बाजूने रोड आहे, तिथून चालत जा. थोड्याशा वॉकनंतर बारवी डॅमचं आटलेलं पाणी दिसायला लागलं. 20% पातळी आलेली आहे पाण्याची, म्हणजे पाण्याचा जो साठा आहे फक्त 20% शिल्लक आहे. खूपच रिस्कवर आहोत आता आपण. जर पाऊस नाही आला तर भाई हालत बेकार होणार आहे. तुम्ही पण पाणी खूप सांभाळून वापरा, खूप जपून. आता मी रिसेंटली बँगलोर ट्रिप करून आलो. परवाच्या दिवशी कार वॉशिंगला घेऊन गेलेलो. खूप कसं तरी होत होतं, इतका पाणी वेस्ट चाललं आहे वगैरे. सो ट्राय करा की जितकं मिनिमम पाणी वापरता येईल त्याच्यामध्ये ट्राय करा, कारण येणारे दिवस बिकट असू शकतात. मान्सून आला नाही, अल निनोमुळे काही झालं तर भाई आपली अलनुन्नी व्हायची. कचरा बघा, कचरा पूर्ण वाटेत सगळीकडे साईडला कचरा पडला आहे. इंडियन सगळ्यात स्वच्छ असतात ते फक्त आपल्या घरी. बाहेर त्यांना हा कसला भारत मातेवर तुमचं प्रेम, कसलं भारतावर प्रेम, हे असं सगळीकडे कचरा. सगळ्यात घाणेरडे, अख्ख्या जगात सगळ्यात घाणेरडी लोक इंडियन. संपूर्ण ठिकाणी बॉटल नाही तर चिप्सचा कचरा, काही ना काहीतरी पडलेलंच आहे. बाकी भारी वाटतंय. ॲक्च्युली रितूला एक चांगलं आहे की ट्रेकिंग वगैरे आवडते. ॲक्च्युली तुम्ही फिरवलं तुमच्या मुलांना अशा ठिकाणी तर हळूहळू आवड निर्माण होते. आवड काय ऑटोमॅटिक नसते ना, ती डेव्हलप व्हावी लागते, ती करावी लागते. अजून करवंद राहिली आहेत. जुलै आला, जुलै शीतल करवंदांच्या शोधात. पाण्यामुळे सगळीकडे ह्युमिडिटी पसरली आहे आणि अशा गरम वाफा मारतात आणि एक वेगळाच फील आहे म्हणजे गरम पाण्याचा. हो, हा पाणी आपल्याला येतो. ॲक्च्युली हे जे बारवी डॅमचं पाणी आहे हे कल्याण म्हणजे जो ठाणे जिल्हा आहे इथे सगळीकडे याचंच पाणी जातं. आणि इवन इथपासून मीरा भाईंदर वगैरे किती लांब आहे तरी तिथेही याचंच पाणी जातं. म्हणजे अजून पण जात असतील, बट बारवी डॅमचं पाणीसुद्धा तिकडे जातं. म्हणजे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कल्याण, डोंबिवली असो, बदलापूर वगैरे हे सगळा रिजन असो ठाण्याचा, प्लस तिकडे मीरा भाईंदर वगैरे सगळीकडे जातो. आणि त्या तलावाचा आता फक्त 20% साठा शिल्लक आहे. माझं बारवी डॅमला येण्याचं खरं कारण म्हणजे बारवी डॅम जेव्हा भरलेलं असतं तेव्हा दरवर्षी आम्ही मिनिमम एक तरी विजिट करतोच. माळशेज घाट आणि त्यानंतर बारवी डॅम ही मॅन्डेटरी गोष्ट आहे आमच्यासाठी, की प्रत्येक पावसाळा आला की या दोन ठिकाणांना तर आपण विजिट करतोच. पण प्रत्येक पर्यटक म्हणजे जसा मी बारवी डॅमला पावसात विजिट करतो जेव्हा ते सगळं भरलेलं असतं आणि पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहतो, ती डॅमची वॉल खूप भारी ते सगळं दिसतं. सो म्हटलं जेव्हा या डॅमचा पॉझिटिव्ह काळ चालू असतो तेव्हा तर आपण येतो, तर निगेटिव्ह काळात येऊया. तर सगळीकडे पाणी उतरलेलं असेल, सगळं पाणी एकदम कमी झालेलं आहे, एकदम लोला आता हा डॅम आहे. सो 20%ला फक्त 20% पाणी आहे. म्हटलं एकदा व्हिजिट करूया. काय
नक्की सिच्युएशन आहे आणि पाणी कमी झाल्यानंतर कसं दिसतं हे सगळं बघण्यासाठी म्हणून मी इथे आलो आहे. पाणी इथपर्यंत असतो. किती आटलं आहे बघा, किती आटलं, किती मागे गेलं, किती जास्त पाण्याची पातळी उतरली आणि लोक काय फिरायची थांबत नाही. ते बघा फुल गर्दी इथे. तर बाई टेंट वगैरे टाईप बांधलं आहे पण फुल खतरनाक. हा समोरचा जो डोंगर टाईप दिसतोय, टेकडी टाईप, पाण्यात असते. आणि आता पाणी बघा किती खाली गेले. कचराही बघू शकता. कॅम्पिंग किंवा ट्रिपच्या नावाखाली लोक काय घाण करतात ना, वर्स्ट. म्हटलं ही समोरची टेकडी आहे तिथे जाऊया. सो चलो चाललोय. पाण्याची पातळी बघून खरंच खूपच वाईट वाटते. पण पाणी कमी झाल्यामुळे जो एक वेगळा फील येतो, एक वेगळा म्हणजे आता हे बघा ना, हे सगळे झाडांचे खोड वगैरे हे पाण्याखाली असतात नेहमी फुल टाईम. तिथून आता आम्ही चालतो आहे म्हणजे त्यामुळे एक वेगळंच भारी वाटतंय. रित्वी तुला आता काय दिसलं? शिंपले. रित्वीला इथे शिंपले वगैरे दिसले. नका. फायनली ऑल द वे आपण तिथून या साईडने असं वॉक करत करत या टेकडीच्या टोकावर येऊन पोहोचलो आहे. तुझ्याही वरती पाणी असतं, याहून जास्त पाण्याची पातळी असते. हे बघ ना समोर तुला दिसते ती जी लाईन बनली आहे ना, त्या पूर्ण लाईनच्या इथपर्यंत पाणी जातं. एवढं पाणी असतं. आता होप यावेळेस मॉन्सून जर चांगला झाला तर पुन्हा ही लेवल वाढलेली मिळेल. इतकं पाणी खाली गेलं आहे हे पाहायला नाही मिळणार आणि परत कधी मिळायला नको. पण दुर्दैव असं आहे की न्यूजला मी बघतोय की महाराष्ट्रातले जवळपास सर्वच धरणतलं पाणी कुठे 40 दिवसांचं शिल्लक आहे, कुठे 50 दिवसांचं, कुठे 30 दिवसांचं. म्हणजे फक्त 1 वर्षाचा साठा आपल्याकडे आहे पाण्याचा. किती दुर्दैव आहे. इतका पैसा आहे, इतका रोड वगैरे बांधायला पाहिजे, त्याबद्दल काही नाही. बट सगळ्यात महत्त्वाची गरज, तुम्हाला जे जन्म दिला आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाण्याची गरज आहे. तुम्हाला जगायला पाण्याची गरज आहे आणि पाण्यासाठी काही आपण करत नाही. हे धरणं वाढवली पाहिजे, बांधली पाहिजे, ना की रिझन दिलं पाहिजे की अरे पाणी साठा कमी झालं आहे, पाणी कपात करणार. खूपच चुकीचं आहे. आता मस्त आपण ड्रोन शॉट घेऊया, ड्रोन उडूया आणि या सगळ्याचा एक ड्रोनच्या मदतीने आपण बघूया की किती पाणी नक्की कमी आहे वरून एरियल व्ह्यूने. ऑलमोस्ट आता सनसेट होतच आलं आहे आणि पाणी एवढा क्लीन आहे ना, एवढा क्लीन. ॲक्च्युली आता रिसेंटली मेघालया जाऊन आलो, तिकडे एकदम ब्ल्यू वॉटर दिसतो. पण असं नाही आहे की तिकडचं पाणी जास्त क्लीन आहे आणि आपल्या इथलं पाणी खराब आहे. तर इथे आहे ना आपल्याकडे मातीचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे तो पाणी थोडा खराबच दिसतो. आणि तिकडे मेघालय वगैरे साईडला जी रॉ माती आहे तिचं प्रमाण कमी असावा. येताना आम्ही इथून आलेलो आणि मग अशी या टेकडीवर गेलेलो.
तर इथे रिद्वी दगडा मारत होती, तिथून आता इथे वरती आलो आहे आणि आता टार्गेट आहे पुढे एकदम टोकाला माणसं दिसत आहेत. आय थिंक तिथून पण बाहेर जायला रोड आहे. लास्ट टाइम जेव्हा केव्हा मी या जागेवर आलेलो तेव्हा आम्ही त्या साईडलाच कुठेतरी आलेलो, सो तिथूनच जाऊया. या रूटने फर्स्ट टाईम आलेलो, सो चलो. तिथून सगळं इतकं सुंदर आहे, जस्ट सनसेट व्हायला आलेला आणि ड्रोन उडवायचा मोह काय आवरला नाही, परत ड्रोन उडवला. कसे वाटले शॉर्ट्स नक्की सांगा. आणि चलो हा जो फिशिंगसाठी बनवला आहे स्ट्रक्चर, आपण त्या साईडला होतो. या मागच्या डोंगरावरून आता आपण इथे आलो आहे. सो इथे समोर बरीच लोक आहेत, कारण इथून पण जायला वरती वाट आहे. सो तीच वाट घेऊन आता जाऊया. आणि 7:17ला सनसेट होणार होता आणि आता 7:14 झाले, म्हणजे पुढच्या 10 ते 15 मिनटात पूर्ण अंधार होऊन जाणार. सो आता क्विक निघावं लागेल आम्हाला, कारण इथून वरती बरंच जायचं आहे आणि गाडी पण रोडवर एकदम पुढच्या साईडला लावली आहे. सो चलो फटाफट. हा दुसरा वे. आणि इथे पण बघा केवढा कचरा करून ठेवला आहे लोकांनी. फायनली आपण बारवी डॅमच्या वॉलपाशी येऊन पोचलो आहे. जस्ट इमॅजिन पाणी किती खाली गेलं आहे. हे बघा, ही लेवल असते वरती आणि किती डीप खाली गेलं आहे. इथपर्यंत पाणी असतो पूर्ण. मस्त सनसेट झाल्यामुळे छान लाईट पसरली आहे सगळीकडे. चला आता हा व्लॉग इथेच एंड करतो आणि निघतो घरी. डोंबिवलीला, म्हणजे मी डोंबिवलीला राहतो. घरी निघतो. इथून सव्वा तासात घरी पोचून जाईल. आणि 35 किलोमीटर समथिंग आहे टोटल बारवी डॅम टू घर. हे बघा प्री वेडिंगवाले, म्हणजे किती चांगले आहे. फुल शांतता होती. सगळे आपला शांत टाईम इथे एन्जॉय करतायत. हे बघा लहान मुलांना घेऊन आले तिकडे वरती. आणि यांची मंदगिरी बघा. किती मंदपणा, किती मंदपणा.